आमचा नाश्ता केला आणि थोडा वेळ या आउटलेटमध्येच त्यांचे प्रोडक्ट्स एक्सप्लोअर करत आम्ही आमचा टाइम स्पेंड केला. बरं, पुढे मग आम्ही परत आमचा प्रवास सुरू केला आणि महाबळेश्वरचं फेमस वेण्णा लेक इथे पोचलो. हे वेण्णा लेक बोटिंगसाठी खूप फेमस आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी इथे थांबलो. ह्या बोटीने आपल्याला जवळच असलेल्या एका जुन्या मारुतीच्या देवळात जाता येतं. मग मीही जाऊन त्या मारुतीचं दर्शन घेतलं. दर्शन झालं आणि आम्ही परत बोर्डिंग पॉईंटवर पोहोचण्यासाठी निघालो. तुम्हाला हॉर्स रायडिंग आवडतं पण तुम्हाला ते येत नसेल तर वेण्णा लेकच्या अगदी शेजारीच इथे तुम्ही ते ट्राय करू शकता. मीही तेच केलं.
आता आम्ही पुढे निघालो आणि महाबळेश्वर मंदिराचं दर्शन घेण्याचं ठरवलं. हे मंदिर विशेष असण्याचं कारण म्हणजे एकतर हे आपल्या महाराजांच्या काळापासून इथे आहे, त्यामुळे असं इतकं जुनं मंदिर, 400 वर्षापूर्वींचं मंदिर बघण्याची मजा वेगळीच असते. आणि दुसरं कारण असं की स्वतः महाराज इथे आले होते. पण एवढंच नाही तर महाराजांनी जिजाऊ साहेबांची आणि सोनोपंत दवीरांची सुवर्ण तुला इथे ह्याच मंदिरात केली होती. मंडळी, जेव्हा आपल्याला असं कळतं की 400 वर्षांपूर्वी महाराज इथे आले होते, तेव्हा त्या मंदिरात प्रवेश केला की आपोआप आपल्याला त्या मंदिराचं ओव्हरऑल ॲम्बियन्स जे आहे ना ते बघून गूजबम्स नक्कीच येतात. तुम्हाला पण असंच होतं का? या मंदिराला लागूनच पंचगंगेचं मंदिर आहे. इथे पण आत व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे मला शूट करता आला नाही. पण तुम्ही जेव्हा महाबळेश्वरला याल तेव्हा तुम्ही ह्या मंदिराचं दर्शन नक्की घ्या, कारण ह्या मंदिरात कृष्णा, वेण्णा, सावित्री, कोयना आणि गायत्री या 5 नद्यांचं संगम होऊन एका गौमुखातून ते पाणी इथे पडतं. त्यामुळेच या मंदिराला पंचगंगेचं मंदिर असं म्हणतात. या 2 मंदिरांचं दर्शन घेऊन तुम्ही बाहेर आलात की रस्ता ओलांडून तुम्ही अजून एका मंदिराचं दर्शन घेऊ शकता. हे मंदिर 1800 सालचं आहे. हे मंदिर एवढं प्रसिद्धही नाही आहे. लोकांना ह्याची अधिक माहितीही नसल्यामुळे इथे जास्त गर्दी दिसत नाही. पण हे मंदिर कृष्णा नदीचं सोर्स असल्याचं म्हणतात. जुनी मंदिरं बघण्याची तुमची आवड असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर हे तुम्हाला नक्की आवडेल. इथून भोवताली असलेला सह्याद्री आणि खोल दरीतून वाहणारी कृष्णा नदी अगदी बघण्यासारखी असते. बरं, आता हे सगळं झाल्यावर सर्वात महत्त्वाचा स्पॉट आणि आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन जे ठरवूनच आम्ही इथे आलो होतो ते म्हणजे किल्ले प्रतापगड. महाबळेश्वरला आमचा बराच वेळ गेल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी गडावर जायचं ठरवलं. लवकरच मी माझा प्रतापगडचा व्हिडिओ पोस्ट करेन, तेव्हा तो तुम्ही नक्की बघा. पण आत्ता हा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितलात त्यासाठी तुमचे धन्यवाद.